अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 25 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिल्या शब्दाला सुरुवात करूयात. चूक. चूक म्हणजे रॉंग किंवा इनकरेक्ट. चूक, रॉंग किंवा इनकरेक्ट. पुढचा शब्द आहे बरोबर की चूक. राईट और रॉंग. बरोबर की चूक, राईट और रॉंग. नेक्स्ट आहे चुका आणि शिका. अशी म्हणसुद्धा आहे. ट्रायल अँड एरर. म्हणजे अशी पद्धत असते, जर एखादी गोष्ट आपल्याला येत नाही, ती कठीण असते, तर काय सांगतात, चुका आणि शिका. म्हणजे चूक होते, पण त्याचबरोबर आपण चूक करता करता शिकतसुद्धा जातो. ठीक आहे. तर चुका आणि शिका म्हणजे ट्रायल अँड एरर. नेक्स्ट, चूक करणे म्हणजे टू मेक अ मिस्टेक. चूक करणे म्हणजे टू मेक अ मिस्टेक. पुढचा शब्द आहे नीरस. म्हणजे डल किंवा बोरिंग. आपण म्हणतो ना, अशी आज कसं नीरस वातावरण आहे, मला खूप नीरस वाटतंय. नीरस म्हणजे डल किंवा बोरिंग. नेक्स्ट आहे नीरसपणा. म्हणजे डलनेस किंवा ड्रायनेस. नीरसपणा म्हणजे डलनेस किंवा ड्रायनेस. पुढचा शब्द आहे निरसन. निरसन म्हणजे सोल्युशन. म्हणजे एखाद्या चुकीचे निरसन काय, आपण म्हणतो ना, किंवा एखाद्या गोष्टीचे निरसन काय, कसे करणार आपण निरसन त्याचे, म्हणजे सोल्युशन. ठीक आहे. निरसन, सोल्युशन. नेक्स्ट बघूयात. निरसन करणे. एखाद्या गोष्टीचे निरसन करणे म्हणजे टू सॉल्व. निरसन करणे, टू सॉल्व. एखादी शंका असते, तर आपण म्हणतो ना, याचं निरसन काय येणार, चला, तर निरसन करणे म्हणजे टू सॉल्व. पुढचा शब्द आहे पुनर्जन्म. म्हणजे रिबर्थ. पुनर्जन्म, रिबर्थ. नेक्स्ट आहे पुनर्जीवन. म्हणजे न्यू लाईफ किंवा रिबर्थ. पुनर्जीवन म्हणजे न्यू लाईफ किंवा रिबर्थ. नेक्स्ट आहे पुनर्जीवित. म्हणजे रिवाइव्ड. पुनर्जीवित, रिवाइव्ड. पुढचा शब्द आहे लाकूड. म्हणजे वूड. लाकूड, वूड. लाकडी म्हणजे वुडन. लाकडी, वुडन. नेक्स्ट आहे लाकडाचा किंवा लाकडासारखा. म्हणजे वुडी. लाकडाचा किंवा लाकडासारखा म्हणजे वुडी. नेक्स्ट आहे लाकूड काम. म्हणजे वुडवर्क. लाकूड काम, वुडवर्क. पुढचा शब्द आहे लाकूड तोड्या. म्हणजे वूड कटर. लाकूड तोड्या, वूड कटर. पुढचा शब्द आहे विनम्र. म्हणजे मॉडेस्ट किंवा हंबल. विनम्र, मॉडेस्ट किंवा हंबल. नेक्स्ट आहे विनम्रपणा. म्हणजे ह्युमिलिटी. आपण म्हणतो ना, तिच्यात खूप नम्रता आहे. विनम्रपणा, ह्युमिलिटी. नेक्स्ट आहे विनम्रपणे. म्हणजे हंबली. विनम्रपणे, हंबली. पुढचा शब्द आहे विनयभंग. म्हणजे मॉलेस्टेशन. विनयभंग म्हणजे मॉलेस्टेशन. पुढचा शब्द आहे न्यायालय. म्हणजे कोर्ट. न्यायालय, कोर्ट. आता यापुढे आपण असंख्य न्याय या शब्दावरून असंख्य शब्द बघणार आहोत. ठीक आहे. तर न्यायालय, कोर्ट. पुढचा शब्द आहे न्यायाधीश. म्हणजे जज. न्यायाधीश म्हणजे जज. पुढचा शब्द आहे न्यायसभा. म्हणजे कोर्ट. न्यायसभा म्हणजे सुद्धा कोर्ट. ठीक आहे. न्यायसंस्था म्हणजे द ज्युडिशियरी. न्यायसंस्था म्हणजे द ज्युडिशियरी. पुढचा शब्द आहे
दिवाणी न्यायालय म्हणजे सिव्हिल कोर्ट. दिवाणी न्यायालय म्हणजे सिव्हिल कोर्ट. पुढचा शब्द आहे फौजदारी न्यायालय म्हणजे क्रिमिनल कोर्ट. फौजदारी न्यायालय म्हणजे क्रिमिनल कोर्ट. नेक्स्ट, लष्करी न्यायालय म्हणजे मिलिटरी कोर्ट. लष्करी न्यायालय म्हणजे मिलिटरी कोर्ट. पुढचा शब्द आहे न्याय म्हणजे जस्टिस. न्याय, जस्टिस. बघा मित्रांनो, किती वेगवेगळे शब्द असतात. पुढचा शब्द आहे न्यायासन किंवा निकालाची जागा. त्याला म्हणतात द जजमेंट सीट. न्यायासन किंवा निकालाची जागा म्हणजे द जजमेंट सीट. पुढचा शब्द आहे न्यायीपणा म्हणजे जस्टनेस किंवा फेअरनेस. न्यायीपणा म्हणजे जस्टनेस किंवा फेअरनेस. मित्रांनो, असे असंख्य शब्द आहेत जे आपण मराठीतून वापरतो, पण इंग्रजीतून काही शब्दांना काय म्हणतात ते आपल्याला माहीत नसते. तर या व्हिडिओची आणि या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. चला तर आता वेळ झाली आहे पटकन एक रॅपिड फायर राऊंडची. चला स्टार्ट करूयात. चूक, रॉंग. बरोबर की चूक? राईट और रॉंग? चुका आणि शिका. ट्रायल अँड एरर. चूक करणे, टू मेक अ मिस्टेक. नीरस, डल. नीरसपणा, डलनेस. निरसन, सोल्युशन. निरसन करणे, टू सॉल्व. पुनर्जन्म, रीबर्थ. पुनर्जीवन, न्यू लाईफ किंवा रीबर्थ. पुनर्जीवित, रिवाइव्ड. लाकूड, वूड. लाकडी, वुडन. लाकडाचा, वुडी. लाकूडकाम, वुडवर्क. लाकूड तोड्या, वुड कटर. विनम्र, मॉडेस्ट किंवा हंबल. विनम्रपणा, ह्युमिलिटी. विनम्रपणे, हंबली. विनयभंग, मॉलेस्टेशन. न्यायालय, कोर्ट. न्यायाधीश, जज. न्यायसभा, कोर्ट. न्यायसंस्था, द ज्युडिशियरी. दिवाणी न्यायालय, सिव्हिल कोर्ट. फौजदारी न्यायालय, क्रिमिनल कोर्ट. लष्करी न्यायालय, मिलिटरी कोर्ट. न्याय, जस्टिस. न्यायासन, द जजमेंट सीट. न्यायीपणा, जस्टनेस किंवा फेअरनेस. मित्रांनो, अल्पनिता शोच्या सर्व एपिसोड्सची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा आणि चला या व्हिडिओला पटकन लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर, आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 26मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.